नमस्कार मंडळी, आज आपण इथे तोंडाची चव वाढवणारी आणि अतिशय पौष्टिक अशी पालक आणि शेपूची मिक्स अशी गरगटा भाजी केलेली आहे. भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा भातासोबत ही तुम्ही खाऊ शकता. अतिशय चविष्ट अशी होते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे एक छोटी जुडी पालक निवडून घेतलेला आहे. पालकाची जी जाड मोठी देठ असतात ती काढायची, कोळी देठ ठेवायचीत. आता हा पालक स्वच्छ धुवून मी इथे बारीक चिरून घेते. त्याचबरोबर इथे मी एक छोटी जुडी शेपूची घेतली होती, तीसुद्धा इथे निवडून घेतलेली आहे. काड्या मोठ्या असतील त्या काढायच्या, अगदी कोळ्या काड्या असतील त्या ठेवायच्या. आता ही भाजीसुद्धा मी धुवून घेणार आहे, धुतल्यानंतर चिरून घेणार आहे. आता इथे एक बाऊल घेतला, त्याच्यामध्ये एक पाव कप होईल एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे, पाव कप होईल एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एक पाव कप होईल एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि त्या हे सगळे तिन्ही जिन्नससुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि एक 10 मिनटं हे सगळं भिजू द्यायचं. त्यानंतर शेपू इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे पालकसुद्धा व्यवस्थित चिरून घेतलेला आहे बारीक. आता शेपू आणि पालक आपण हे दोन्ही मिक्स करून ही भाजी करणार आहोत, जी चवीला अप्रतिम अशी होते. कुकरचा पॅन घेतला, त्याच्यामध्ये आपण ज्या डाळी धुवून ठेवल्या होत्या, 10 मिनटं भिजवून घेतल्या होत्या, त्या सगळ्या घालायच्यात. त्याच्यावरती चिरलेला सगळा शेपू घालायचा आहे. आता मी ही कुकरमध्ये करणार आहे, तुम्ही कढईतसुद्धा ही भाजी या प्रकारे करू शकता. त्यानंतर मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि इथे वरती पालक तो चिरलेला होता तो पण घातलेला आहे. त्याचबरोबर 2 मिरच्या इथे बारीक चिरून घातलेल्या आहेत. पुन्हा एक अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घातलं आहे, म्हणजे एक टोटल मी 1 ग्लास याच्यामध्ये पाणी घातलं. कुकरचं इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि कुकरच्या इथे आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 3 शिट्ट्यामध्ये आपल्या ह्या डाळी व्यवस्थित शिजतात आणि भाजीसुद्धा अगदी मऊसूत छान शिजते. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ गेलेली आहे. थोडासा गार झाल्यानंतर मी इथे झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली ही भाजी शिजलेली आहे. डाळी पण सगळ्या व्यवस्थित शिजल्यात. सगळं एकत्र इथे पहिल्यांदा मिक्स करून घेतलं. आपल्याला ही भाजी की नाही पूर्णपणे घोटून घ्यायची, आपण ही गरगटा करणार आहे म्हणून. रवीने इथे घुसळू शकता किंवा विस्करच्या साह्याने मी इथे हे घुसळून घेतलेलं आहे. या प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत अशी ही भाजी तयार होते. आणि शेपूचा वास बऱ्याच जणांना आवडत नाही, मग पालक आपण असा मिक्स केला की नाही की शेपू आणि पालकचा मस्त असा सुगंध येतो आणि भाजी अगदी अप्रतिम लागते. मला थोडीशी ही भाजी घट्टसर अशी वाटली म्हणून मी परत थोडं एक अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 10 चमचा याच्यामध्ये लाल तिखट घातलं आहे, 10 चमचा याच्यामध्ये धणा पावडर घातलेली आहे आणि एक पाव चमचा याच्यामध्ये जिरा पावडर घातली. सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हिरव्या मिरच्या पण घातल्या, त्याच्यामुळे मी अर्धा चमचा लाल तिखट घातले. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर गॅसवरती मी एक पळी गरम करून घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. आपण इथे फोडणी करतो आहे, त्यासाठी अर्धा चमचा मोहरी घातली तेलामध्ये, अर्धा चमचा इथे जिरे घातले. जिरे आणि मोहरी चांगली तडतडलेली आहेत. त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घालायचा. इथे हिंग घातलेलं आहे, हळद घातलेली आहे. सगळी फोडणी मिक्स करून घेतली. मस्त ही चरचरीत अशी खमंग लसणाची फोडणी या भाजीवर घालायची. लसूण इथे भरपूर घालायचा, म्हणजे या भाजीला चव अगदी अप्रतिम अशी येते. मस्त अशी ही फोडणी सगळी मिक्स करून घ्यायची आहे. आता ही भाजी आपल्याला एक 5 ते 10 मिनटं उकळून घ्यायची. का तर आपण जे तिखट मीठ आणि फोडणी लसणाची जी घातली आहे त्याचा वास पूर्णपणे या भाजीमध्ये उतरायला पाहिजे. गॅस इथे सुरू केलेला आहे आणि परत आता ही भाजी एक 5 ते 10 मिनटं आपल्याला उकळून घ्यायची आहे. आपण ही भाजी कुकरमध्ये शिजवलेली आहे, त्याच्यामुळे अगदी झटपट ही भाजी तयार होते. तुम्ही कढईत करणार असाल तर भाजी पहिले शिजवून घ्यावी लागते, नंतर फोडणी द्यावी लागते. तुम्ही बघू शकता एक 10 मिनटं झालेली आहेत, भाजी ते उकळायला लागलेली आहे. मस्त आपली ही पालक शेपू गरगटा भाजी तयार झालेली आहे. ही भाजी फक्त चविष्टच नाही पण अतिशय पौष्टिकसुद्धा आहे, कारण ह्याच्यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम आणि पोषक घटकांनी भरपूर असलेली ही भाजी असल्यामुळे मस्त अशी ही महाराष्ट्रीयन रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, यूट्यूबवर बघत असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करा आणि जास्तीत जास्त मला पॉईंट्स द्या. फेसबुकवरती व्हिडिओ बघत असाल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.